भगवंताच्या दरबारामध्ये दर्शनाला यायचे, कुठंतरी मधुपुरी मागून खायचे आणि कुठेही झोपायचे लहान वयात. जशी जशी मोठी होत चालली मग नामदेव महाराजांच्या घरी थांबली. दासी म्हणून काम करायचं आणि घरकाम करायचं, धुणे भांडे कपडे वगैरे करायचे आणि मग फक्त उदरनिर्वाह करायचा. जनाबाई रात्र विठ्ठल 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 भजन करायचं. जनाबाईचं विठ्ठलावर खूप निष्ठा असायची, आतोनात प्रेम असायचं. मग माऊली यायचे वारीला. माऊलीचं जेवण वगैरे जनाबाईनं सोय करायची, सगळं वार करायची. आणि माऊलीने म्हणायचं, जनाबाई तुमच्या हातचं जेवण आहे ना अतिशय सुंदर, खूप भारी जेवण करतात. मंगळवेड्याची ज्वारी सोलापूरची, चंद्रभागेच्या पारेवरची ज्वारी अतिशय चांगली ज्वारी आणि त्या भाकरी सुंदर असं दूध वगैरे गावरून गायचं आणि जेवण माऊली भाजी बनवायची. जनाबाई माऊलीला ते आवडायचं. माऊलीने निघाले की मुक्ताबाई ते हे सगळे सोपान काका निवृत्तनाथ महाराज यांना जीव घाला. बघा आयुष्यभर माणसं. त्याला एका बाईने सांगितलं, व्यायामाला गेलो होतो तिकडे, ते 2-4 महिला होत्या, ते चालायला आले होते. त्यांचा विषय चाललेला होता. अगं म्हणजे काय लग्न झाल्यापासून आहे ना आज 2-4 मुलं झाले तरी हा दारू सोडायला मागत नाही. मी ऐकत होतो लांबून, त्यांच्याकडे लक्ष माझं होतं पण नसल्यासारखं करत होतं, ऐकायचं होतं ना म्हणून. ती म्हणायची किती एक म्हणजे अगं मग काय तो त्याला काय बोलत, मी दररोज बोलते, काय बोलून गदरले काय करतात. एक दिवसही बिगर पेल्याचा घरी येत नाही, हा राहतो सारखा तो दारू पितो. मला सांगा अशा दारुड्या नवऱ्याला, दारुड्याला आयुष्यभर गंजित्याला खाऊ घालण्यापेक्षा जनाबाई माऊलीला खाऊ घालते. ज्ञानेश्वर महाराज ज्यांची ज्ञानेश्वरी तुम्ही ऐकताय, त्या माऊलीला स्वयंपाक करून जनाबाई खाऊ घालायची. आणि असं नाहीये दळायचं, आता पिठाची चक्की मार, त्यावेळेला जातेवर दळण दळायचं वव्या घालून आणि दळण रात्रभर दळण करायचं आणि सकाळच्याला मग जीव घालायचं. जनाबाई पंढरपूरला एक दिवस वारीला माऊली आले आणि माऊली म्हणले, जनाबाई आज वारकरी जरा मोठी वारी, पंढरपूरची वारी, आषाढी वारी, जास्त वारकरी आलेले, काही हरकत नाही. आज संध्याकाळी लवकर दळायला सुरुवात करा. 40-45 वारकरी, भरपूर माणसं जेवणार आहेत. घरचे 15 माणसं. एवढ्या माणसाचं जातेवर दळायचं आहे, पिठाच्या चक्कीत नाही, दळून. आणि पुन्हा मदतीला कोणी नाही, दासी ना. बाकीचे लोक निवांत झोपलेले. जनाबाईला संध्याकाळची वेळ झाली. मला असं पातेलं भरून, टोपलं भरून ज्वारी घेतली आणि मोठं जातं, एक पाय मांडी घातलेली, एक पाय लांबवला. तुम्ही दळलेला असेल तर तुम्हाला हे कळेल. मग ते जात्याला खुंटा असतो, खुंटा. तो खुंटा अगोदर हालून मजबूत करायचा. मग 2-4 वेळा ते गोट्याने मारून मजबूत केला. दळायला जनाबाईला सुरुवात केली. संध्याकाळच्याला दळायला सुरुवात केली. मला पहाट झाली, 3 वाजल्या पहाटच्या. आणि मंदिरातले घंटा काकडा ऐकायला यायला लागला. आणि जनाबाईचं रात्रभर दळून या हाताला फोड आले, हात लाल झाला, धरता येईना. जनाबाई रडायला लागली, काय करावं आता. अर्ध दळण जवळजवळ 75% दळण झालंय, 60%, 40% दळण आवडून शिल्लक. 6 वाजेपर्यंत दळायचं, हाताला धरता येणार, काय करावं. रडायला लागली जनाबाई. जातं बंद केलं. सहन करावं तर सहन होत नाही. बरं माझं बंद करावं तर माणसं जीव घालायचे. माऊलीसारखे महावैष्णव जेवायला येणार. घरातले कोणी मदतीला येत नाही. जनाबाई खूप शहाणी होती. मला काय सांगायचं. जनाबाई उठून उभं राहिली, परमात्मेकडे तोंड केलं आणि परमात्म्याला हाक मारते, दुसरं कुणी येऊ शकत नाही देवा मला, मी आता दळू शकत नाही, माझ्या मदतीला तुझ्याशिवाय दुसरं कोणी येऊ शकत नाही म्हणून भगवंताला हाक मारते जनाबाई. बघा किती गोळा हाक मारते. एक विठावा
चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. जाबाई हाक मारते देवाला, हे विठाबाई ये ग ये ग ये, मला मदत करायला ये ग ये ग विठाबाई, माझे पंढरीची आई, हे पंढरीची माझी आई, तुझ्याशिवाय मला माझ्यावर दया करणारं कोण आहे, माझ्या मदतीला धावून येणारं कोण आहे या जगात. शक्य आई वडील तर चुकून गेले बालवयामध्ये, त्यांचा तर पत्ता नाही, नाव गाव काहीच माहित नाही. ती जनाबाईला चुकलेली, जनाबाई वावंटात चुकली, यात्रेमध्ये गर्दीमध्ये चुकली आणि काहींची चुकल्या गेली. भगवान परमात्म्याला जनाबाई बोलवते आणि एकटी येऊ नको, तुझ्या बरोबर ज्या महिला आहेत ना, 4-2 महिला घेऊन ये. का? विश्वान डोक्यावर घेऊन नाचावा असा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, त्या ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्यांच्या हृदयामध्ये जन्माला आलेला अशी माऊली उद्या जेवायला माझ्या हातचं खायला येणार आहे. माऊली येणार आहे, निवृत्तनाथ महाराज आहेत, मुक्ताबाई, सोपान काका, चोखामेळा, परिसा भागवत, गोरोबा काका, रोहिदास महाराज, जळोजी मुळोजी, सुतारसामध्ये त्या काळात जन्माला आल्या परिसा भागवत आहेत. आणि ही सर्व मंडळी, कर्ममेळा, चोखामेळा, नरहरी महाराज सोनार, शाणा महाराज नावी, ही सर्व मंडळी जेवायला उद्या पण केल्या. आणि तू ह्या महिला घेऊन ये. ह्या कशासाठी? कोणी मला दळू लागेल, स्वयंपाक करेल, कोणी भाकरी करेल, कोणी भाजी करेल, कोणी भात घालेल, कोणी वरण घालेल. म्हणून इतुक्या सहित तो बाबा यावे, माझे रंगणी नाचावे. कोण कोण आणायचे? तुझ्या चरणीच्या गंगा, भीमा आणि चंद्रभागा, ही नावं सांगितली, त्यांना घेऊन ये. तुम्हाला अर्थ तर कळले पाहिजे अभंगाचे. कधी अभंग पाठ असतो, ही जनाबाई बोलवते भगवान परमात्म्याला. महाराज भगवंत येतात, दळू लागतात. काय त्याला दळायला महाराज दिसते, बासरी लावल्याबरोबर जात सर्व ब्रह्मांड दळणार आहे, त्याला काय कमी. एक दिवस जनाबाई डोक्यामध्ये ओवा झाले म्हणायचे. पूर्वीचे लोक महिला माझ्या लहानपणी पाहिलेले नाही, लोकांना ओवा व्हायचा लहानपणी. अंगावर कपडे बदलायला जास्त नसायचे, अंगातलं बनेन शर्ट वगैरे ह्याला जास्त ओवा असायचा. महिलांच्या डोक्यामध्ये सारखे ओवा असायचे. आता काय मी बघायला वेळच नाही, पण त्यावेळेला असायचं. आणि मग ओवा मारायचा. कशाने? ते काय तलवारीने कोरडीने वगैरे असं नाही, ओवा मारायचा. बघा कुठलं यंत्र होतं ओवा मारायला? बघा दाखवलं बरंच महिला, हे असं यंत्र होतं. आणि ते रेल्वेच्या डब्यासारख्या महिला एकामध्ये त्याच्या पुढे बसायच्या, हिने तिच्या पुढे, तिने तिच्या पुढे, असे टिकल्या वाजवण्यासारख्या दिवाळीला पोरं फटाके असे लाल नक व्हायचे, असे पूर्ण असे मारायचे. मग जनाबाईच्या डोक्यामध्ये ओवा झाले, असे खागवायची सारखी. मग एका वारकरीने बघितल्याने सांगितलं, देवा काय बाबा, अरे तुझी झणी ती चंद्रभागेच्या वावंटामध्ये आम्ही आंघोळला गेलो होतो, नुसतं डोकं खाजवते. बघा कसे शब्द आहेत, झणी डोईने गांजली
आंघोळीला नाहू घालायला कोणी नाही, काही नाही. अनाथ पोरगी जणी डोईने गांजली, विठाबाई धावी नवी. पांडुरंग धावून आले आणि स्वहाते केस सोडले. त्याने का लई डोकं गाजवते, काय द्या महिना झाला नहाले नाही, डोकं तसंच बांधलेले, टाळलं एवढं मोठं फुगलेले आणि ओवा झाल्यामध्ये प्राणी झाले तर आता काय करतात. बघा भगवंत कसा आहे. जनी डोईने गांजली, विठाबाई धावलेले, स्वहाते केस सोडले. स्वतःच्या हाताने केस सोडले आणि नुसते केस नाही, ओवा मारितो तातडी. जनाबाईच्या डोक्यात ओवा मारतोय. आता रावण कंस मुष्टिक चानोर असे मारले तरी ओवा मारायला त्याला काय लागतंय. आणि जनाबाईला ओवा मारता मारता भगवंत सांगतात, जने काय देवा बोल ना. अगं जने, तुझ्या बरोबरच्या मुलींना मुलं झाले, मुली झाल्या, आज त्या सासवा झाल्या, आई झाल्या आणि तू अजून इथंच. जनाबाई काय म्हणते, हा बरं होऊ जा, त्यांचं भलं होऊ, मला काय करायचं. अरे देवा खरं सांगू तुला विठ्ठला पांडुरंगा, अरे मी जर लग्न केलं असतं तर एखाद्या बेवड्यानं माझ्या ह्या केसाला धरून धरून मारलं असतं, एखाद्या दारुड्यानं मारलं असतं. माझा नवरा जर जुगारी दारुडे असेल त्यानं मारलं असतं. पण अखिल कोट ब्रह्मांडाचा ब्रह्मांड चालक साक्षात परब्रह्म पांडुरंग परमात्मा माझी वेणीपरी करतो. त्या देवाचे हात ह्या केसाला लागतात. ज्या केसाला दारुड्याचे हात लागले असते त्या केसाला तुझे हात लागतायत. तेवढे माझे केस भाग्यशाली. जनाबाई म्हणजे एक दिवस जरा रस्त्यावर कचरा झाला होता. रस्त्याची स्वच्छता पाहिजे, एवढा मोठा तालुका आहे पण रस्त्याच्या कडेने सगळे डस्टन कचरा घाण आहे. मी आता 2-3 रस्त्याने जातो दररोज, वेगवेगळे रस्ते मला जिकडे जाईल तिकडे बघू वाटत नाही, इतकी घाण आहे रस्त्याने. स्वच्छता पाहिजे. 8 दिवसाला स्वच्छता मोहीम राबवायची, जरा स्वच्छता ठेवायची. जनाबाई तेव्हा रस्त्याची झाडलोट करायची. झाडलोट करी जणी केर भरी चक्रभानी. जनाबाईने रस्ते झाडायचे, छोटे 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 असे ढिगोल लावायचे, असे छोटे छोटे. आणि भगवंतानं बाल रूप धारण केलेलं आहे, सावळ रूप. आणि भगवंतानं रूप धारण केलेलं दुसऱ्याला दिसायचं नाही, फक्त जनाबाईला दिसायचं. जने जरा बारीक बारीक ढिगोल लावा. बरं बरं. जनाबाईला म्हणायचे, बघ ए विठ्ठला, ए विठ्ठल्या म्हणायचं तुला, तुला काय भीती का काय. जनाबाई शिव्या घालणार जनाबाई. मग त्याला म्हणायचे, हे बघ हे ना लांब नेऊन टाका, तिथं जवळ टाकू नको, नाही ते हिमायतनगर मधल्या महिला पुन्हा उचलून इथं आणून टाकतात, नाही मला बांधून मारतील, बघ तुला बी मारतील, नेऊन लांब नेऊन टाक. बरं बरं बरं. भगवंतानं तो कचरा भरायचा. बघा, केर भरी चक्र पाणी, नेहोनिया टाके दुरी, पाठी घेऊन या श्री श्री म्हणजे डोक्यावर, नेहोनिया टाके दुरी, लांब नेऊन टाकायचं. जनाबाईनं कचरा भरून द्या. इतकी अधिकारी जनाबाई. एक दिवस सकाळी सकाळी स्नान वगैरे केलं, नुकताच काकडा संपला होता. सगळ्या काकड्यावाल्या भजनावाल्या लोकांनी अतिशय सुंदर काकडा केला. हे भगवान शंकर माऊली लिहिता, अवंग लिहिता, तुकाराम महाराज संत जातो, हे बोले ना काकडा करायला गेले पांडुरंगाचा. कसे गेले बघा. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांता, परमात्म्याच्या दरबारात भोलेनाथाचा काकडा आहे. भगवंताची सेवा करताय. मी पदार्थ कशाला सांगतो, हे सगळ्या संतांचे आवड आहे. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा, गिरिजा म्हणजे पार्वतीचा नवरा, मालक पती, गिरिजेचा कांत म्हणजे तिचे मालक. कुठं आले? सुरवरांची दाटी, गरुड पायरी दाटली, गरुड पायरीला तिथे काकडा केला. रात्रभर पूजा करून गेले, डमरू वाजून गेले आणि देवाला विनंती केली, उठा पांडुरंगाचा दर्शन द्या सकाळ. सगळ्याला उठवलं, उठा सकाळ द्या वगैरे काकडा केला.
आणि यांचा काकडा इंद्र चंद्र ब्रह्मदेव विष्णू खंडोबा बिरोबा मस्कोबा सगळे भगवान शंकर हे सगळ्यांनी काकडा केला. आणि यांचा काकडा ऐकून रुक्मिणी साहेब वा 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 देवा काय तुमचे भक्त किती सुंदर आहे, काय काकडा केला. आणि मागून जनाबाई आले, त्यांचा काकडा सांगतो जनाबाईने तिचा काकडा सुरुवात केला. मंत्र पुष्पांजली जनाबाईने सुरू केली, देवाला पूजा सुरू केली. जनाबाई म्हणते अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली. कुणाला म्हणते? देवाला तुझी रांड रंडकी झाली. ती देवाची रांड तुम्हाला माहिती आहे, काय नाव आहे तिचं? काय नाव आहे? रुक्मिणी. डाव्या हातालाच आहे ना. तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री सोडालेली. विठ्या काय नाव आहे? तुझे गेले मडे. एखाद्या महाराजाला म्हणून बघावर तुम्ही आता म्हणतो जगात दुसरं जनाबाई म्हणते विठ्या तुझे गेले मडे तुला पाहुणे काळ रेडे. लोक म्हणाले जनाबाई तिथं चंद्रभागेत बाजूला शिव्या देत असेल, काय बाबा ते देवाच्या तोंडावर. जनाबाई म्हणले ते देवाच्या बापालाही भेट नाही मी, त्या नंदराजाला भेट नाही, त्या दशरथाला सुद्धा भेट नाही मी. कुठले त्याच्या बापाला त्याला काय भेटे? कुठे राहून शिव्या दिल्या तुम्ही? उभे राहून अंगणी त्याच्या दारात उभी बरोबर समोर पायरीवर उभी राहून अंगणी शिव्या देते दासी. जनाबाई शिव्या देते. रुक्मिणी साहेब म्हणल्या काय हे गिरायक आहे तुमचं असं. आता भगवान शंकर डमरू वाजवून गेले, पेढे वाटून गेले, इंद्रचंद्र तुळशी हार एवढा मोठा आणला, पूजा केली, आरती केली, काकडा केला. आणि ही जनाबाई कुठली एवढी एवढी पोरगी नाही आणि ही तुम्हाला शिव्या घाल. भगवंत म्हणतात रुक्मिणी खरं सांगू तुला, हे आतापर्यंत जे आले होते ना हे राजकारणी लोक होते. हे आले त्यांना मंत्रीपद पाहिजे होते म्हणून माझं काय त्यांनी पूजा केली, तुळशीचा हार जेवढं जास्त पाहिजे तेवढा मोठा हार घेऊन येतात. आणि जनाबाईने काहीच आणलं नाही, तिनं जे आणलंय ना जनाबाईची खरी भक्ती, तिचं खरं प्रेम आहे. तिच्या शिव्या नाहीत. रुक्मिणी मंत्र पुष्पांजली समर्पित केली म्हणून देवाला अनन्य भक्ताच्या शिव्या गोडल्या.